नागपूर महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीने मुस्लिम लीग सोबत हातमिळवणी केली आहे। नागपूर जिल्ह्याचे राष्ट्रवादी अध्यक्ष अनिल देशमुख आणि मुस्लिम लीगचे अध्यक्ष शमीम सादिक यांनी आघाडीची घोषणा केली। नागपूर महापालिकेत सध्या राष्ट्रवादीचे 6 तर मुस्लिम लीगचे 2 नगरसेवक आहेत। गेल्या महापालिका निवडणुकीत मुस्लिम लीगने निवडणुकीनंतर भाजपला पाठिंबा दिला होता। गडचिरोलीतील धानोरा पोलीस ठाण्यातील एका पोलीस शिपायाने आत्महत्या केली आहे। कन्हैया नैताम असं आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचं नाव आहे आणि ही घटना प्रेम प्रकरणातून घडल्याची चर्चा आहे। नैताम यांची ती धानोरा पोलीस स्थानकातील एका महिला पोलीस शिपायाच्या घरी ये जा असायची आणि त्याच महिला पोलिसाच्या रूममध्ये त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली। बजाज फायनान्स कंपनीच्या सेल्स एक्झिक्युटिव्हनेच कंपनीला 59 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे। अविनाश कुलकर्णी असं आरोपीचं नाव आहे आणि तो गंगापूर रोडवरच्या थत्तेनगरच्या बजाज फायनान्समध्ये 7 वर्षांपासून कामावर आहे। नोव्हेंबर 2015 ते ऑक्टोबर 2016 या कालावधीत त्याने 17 ग्राहकांचे बनावट ओळखपत्र तयार केली आणि त्यांच्या नावाने 59 लाखांचं कर्ज काढलं। सैन्यामध्ये अधिकारी असल्याचं भासवून सैन्य भरतीच्या उमेदवारांना फसवणाऱ्या जितू जाधव या तोतया अधिकाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। यवतमाळमध्ये सध्या सैन्य भरती सुरू आहे। या भरतीसाठी आलेल्या उमेदवारांना सैन्याचा पोशाख घालून अधिकारी असल्याचं एक व्यक्ती भासवत होता। त्याच्या संशयास्पद हालचालींनंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि त्याचं बिंग फुटलं। दोनच दिवसांपूर्वी मनमाड जवळच्या अहमदनगर जिल्ह्यातील महसूल विभागाने वाळू माफियांवर धडक कारवाई सुरू केली आहे। वाळू माफियाच्या 10 लाखांच्या 3 बोटी उद्ध्वस्त करण्यात आल्या। जिलेटिनचे स्फोट करून या बोटी उडवण्यात आल्या। श्रीगोंदा, सिद्धटेक, बिर्डी, हिंगणगाव या भागातल्या वाळू माफियांवर ही कारवाई करण्यात आली। भंडारा जिल्ह्यातल्या पवनी तालुक्यातल्या सावरला गावात मगरीची दहशत पसरली आहे। वन विभागाने या मगरीला जेरबंद करून गावातील दहशत दूर करावी अशी मागणी होती आहे। मागील आठवड्यात वनरक्षकाला मगर दिसल्यापासून तलावातली मासेमारी बंद आहे। तसंच मगरीला पाहण्यासाठी नागरिक तलावावर गर्दी करत आहेत। गोंदिया जिल्ह्यातल्या नामांकित डॉक्टर सोमानी रुग्णालयाला लागलेली आग अग्निशमन दलाने तात्काळ आटोक्यात आणली आणि मोठा अनर्थ टळलाय। यावेळी 15 इन्व्हर्टर बॅटऱ्या आणि ऑक्सिजन सिलेंडर बाहेर काढण्यात आले। हॉस्पिटल तळमजलेलं असल्यामुळे रुग्णांना लवकर बाहेर काढता आलं आणि जीवितहानी टळली। यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेडमध्ये मुलगी वाचवा मुलगी शिकवाचा संदेश देत मॅरेथॉन मोठ्या उत्साहात पार पडली। 6 किलोमीटरच्या स्पर्धेत 1200 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। मॅरेथॉन स्पर्धेचं 4थं वर्ष आहे आणि उमरखेडच्या गावडे महाविद्यालयाने ही मॅरेथॉन आयोजित केली होती। ठाण्यामध्ये सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त ठाणे महामार्ग पोलिसांच्या वतीने हार्ले डेव्हिसन या दुचाकींची रॅली काढण्यात आली होती। या रॅलीच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम आणि सुरक्षा संदेश देण्यात आला। या रॅलीत 66 मोटरसायकल्स, एनसीसीचे 55 विद्यार्थी, एनएसएसचे 50 महाविद्यालयीन विद्यार्थी सामील झाले होते। ठाण्यातील आनंदनगर इथून सुरू झालेल्या रॅलीची घोटी इथे सांगता झाली। धुळ्यामध्ये आरटीओ आणि ट्रॅफिक पोलिसांकडून जनजागृती रविवार सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं। शहरातल्या सोनगीर टोल नाका ते शहर वाहतूक पोलीस कार्यालय दरम्यान ही रॅली काढण्यात आली। प्रदूषण, इंधन समस्या तसंच आरोग्याचे प्रश्न यावर जनजागृतीसाठी सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। यात शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींसह सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदवला।